आपण चांगला अभ्यास करून घेतला आहे तुमच्याकडून, तुमचा त्यातून भरपूर फायदा होणार आहे. या स्टँडर्ड 10च्या विद्यार्थ्यांनी, स्टँडर्ड 10चे विद्यार्थी हात वर करून राहा बरं. चालू परीक्षा हां. तर तुम्ही काही विद्यार्थी यापूर्वी आलेले होते, हात वर ठेवा. तुमच्या सर्व एक्झाम सुंदर पद्धतीने चालू आहेत, उत्कृष्ट पद्धतीने चालू आहेत. आपण आरंभवरती घेतलेला सराव त्याच्या तुलनेमध्ये बोर्ड एक्झामची जी रेंज आहे अथवा लेवल आहे ती कशी आहे? अतिशय लो आहे, सोपी आहे. काही विद्यार्थ्यांना चीड आणणारी आहे, बाबा हे काय बोर्ड एक्झाम झाल्या, ह्या काय पेपर झाले, हे काय पद्धत झाली. इतक्या अतिशय लो लेवलचे, लो ग्रेडचे पेपर्स आहेत. नापास कोणी होणार आहे का? नापास नावाचा प्रकारच नाही, शोधून सापडणार नाही मार्केटमध्ये. एकतर त्यांना अनुत्तीर्ण होण्यासाठीचं कारण एकच असावं की तो परीक्षेला गेलाच नाही. सगळे पास होणार आहेत, परंतु तुम्ही याच्या पुढच्या शिक्षणामध्ये टिकून राहणार आहात. ते कशाच्या आधारावरती? तुम्हाला मेहनतीची सवय लागलेली आहे, तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास कसा करावा याची सवय लागलेली आहे, तुम्ही उत्कृष्ट पद्धतीने पुढे जाणार आहात. आज आपला सायन्स संबंधीचा जम्बो पिरियड झाला. जरी तुमची 10वीची बॅच सेंड ऑफ म्हणून या ठिकाणावरून निरोप देण्यात आलेला असला तरीसुद्धा आम्ही आमचं कर्तव्य म्हणून तुम्हाला बोलवलेलं आहे. आणि त्या बोलवलेल्याचा फायदा हा झाला की तुमच्यासोबत या मुलांना, या नवीन मुलांना काही विशेष अनुभव मिळाले. कशाचे अनुभव मिळाले? की बाबा 10वी कशा पद्धतीने आपण कुठे कसा वेळ दिला पाहिजे. सगळ्यांना कळालं का? न्यू स्टँडर्ड 10 यांच्यावरून अनुभवावरून कळालं. आपला वेळ कुठे गेला पाहिजे, कुठे जायला नको याबद्दलची माहिती कळाली. आपण वर्ग 10वी शिकत आहोत म्हणजे 10वी पास होण्यासाठी अथवा 10वीमध्ये काहीतरी 70-80% घेण्यासाठी शिकत आहोत असं आहे का? 10वीमधला कोणता विद्यार्थी एक्सलंट आहे? ज्याची टक्केवारी 90च्या वर आहे तोच एक्सलंट आहे. आणि ज्याने 95, 96, 97, 98, 99 किंवा 100 गाठला तो जिंकला, तो उत्कृष्टच होता म्हणून त्याने 100% मिळवली. तर तुम्ही सुद्धा त्याच दिशेने वाटचाल करणार आहात. प्रामाणिक राहा. माझे शब्द कधीमध्ये तुम्हाला कडू असतील, राग आणणारे असतील, तुम्हाला कधीही ते शब्द ऐकण्यात नसतील, कधी कोणी रागवलेलंच नसेल. कारण तुम्हाला जे काही खाऊ घालायचं ते काय मारून खाऊ घालतात? मग गोड आहे, छान इसेन्स मारून, स्मेल मारून खाऊ घालतात. ते तुम्हाला चांगलं वाटतं, त्यामध्ये तुम्हाला आनंदही वाटतो, परंतु तुमचं भविष्य त्याच्यात घडणार नाही. म्हणून कधीमध्ये मला कडू शब्द वापरावे लागतात, कधी रागवावे लागतात, ओरडावे लागतात. ही सगळी जी 10वीची भावंडं तुमची या ठिकाणी बसलेत, यांना सुद्धा मी त्याच ट्रीटमेंटमध्ये घेऊन गेलो. यामध्ये सुद्धा वर्ग 9वीतून वर्ग 10वीत जात असताना दुसरीकडून आलेलेही काही विद्यार्थी होते. त्यांनाही ही गोष्ट लक्षात आली. मला तुमच्या पालकांची श्रद्धा महत्त्वाची आहे, काळजी महत्त्वाची आहे, तुमचा विश्वास तुटणार नाही याच्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. नवीन वर्ग 10वीच्या बॅचनी यांच्यापासून बरंच काही घ्यायचं आहे, त्या गोष्टी यांच्या अनुभवातून घ्यायच्या आहेत. आणखी एकदा वर्ग 10वीच्या परीक्षा चालू असणाऱ्या विद्यार्थ्यांना मी एक सूचना करतो. समजा ती माझी एक आज्ञाच आहे की तुम्ही परीक्षा झाल्यानंतर सुद्धा सर्वजण एकत्र एक वेळेस आरंभवरती नक्की या. नक्की येता? नक्की सगळ्यांना बोलवणं आहे. आज काही विद्यार्थी आले नाहीत, कदाचित ते खूप छान अभ्यास करत असतील घरी, परंतु या ठिकाणी आलेल्या तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचा एक वेळेस हात वर करा. या ठिकाणी आलेल्या तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचा फायदाच झाला आहे. बऱ्याच गोष्टी काय कशा पद्धतीने विचारल्या जाणार आहेत, प्रश्नाचं स्वरूप तेही कळालेलं आहे. नक्की तो 100% फायदा तुमचा झालेला आहे. तर हीच गोष्ट आमची आरंभाची तुमच्याबद्दल असणार आहे, नेहमीच असणार आहे की तुम्ही आमचे 10वीचे विद्यार्थी म्हणून संबंध संपले असं होत नाही. म्हणूनच आरंभ परिवार हा ग्रुप आणि वर्ग 10वीचा रेग्युलरचा बॅचचा ग्रुप तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही वर्गाचं शिक्षण घ्या, तुमच्यासाठी पालक म्हणून तुमच्यासाठी ज्या गोष्टी चांगल्या असतील त्या गोष्टीसंबंधी तुम्ही आमच्याशी चर्चा करू शकता. अपेक्षित चर्चांमधून तुम्हाला नक्कीच चांगलं फळ भेटणार आहे. फक्त श्रद्धा असणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठेही मागे राहणार नाही. तुम्ही नांदेड जिल्ह्यातले, नांदेड शहरातले सर्वोत्कृष्ट विद्यार्थी असाल, याच्यासाठी आमचे आरंभाचे प्रयत्न असतील. प्रामाणिक राहणं आणि भरपूर मेहनत घेणं. या पुढच्या परीक्षांसाठी तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. बेटा बेस्ट लक. खूप छान. ओके, सुंदर. ओके.